शेतकऱ्याला आजपर्यंत फक्त एक कामगार म्हणजे शेतकरी म्हणेल तर कामगार म्हणून बघितलं गेलेलं आहे। तर करणारा कष्ट करणारा बळीराजा, मार्केटमध्ये माल आणून देणारा बळीराजा आणि परत बळी जाणारा पण बळीराजाच। हे काय, हे कधी थांबणार? हे थांबलं पाहिजे। When women come in anything, no, either it is business or it is any other work, they never come alone. They come with their family, they come with their community, they come with the society. If they can survive, we will be able to fed by them. So it's not the buyer and seller meet only, but it's more about respecting the dignity of the hard work which has been done in the mud, in the farm, in the labor, which is weaving everything. And if we give enough resources, I mean enough profit to these artisans, then their next generation will do it. Otherwise we will lose these art, we will lose the farms, we will lose these women who are brand owners. आमचे सासरे ही कुंभारी कामच करायचे। त्यांना मी असं म्हणलं की मला शिकवा हे, तर ते म्हणायचे मुली बायका ही करत नाहीयेत, जेंट्सच करतात। पण परत कुणी तर पुढे चालवावं त्यांना असं खूप वाटत होतं आणि मला कलेची आवड असल्यामुळे मी त्यांची पारंपरिक पुढे चालवायची ठरवली। तिथं आमच्या कुसेगावामध्ये आम्ही तिघजणी करतो कुंभारी काम, पण ती पारंपरिक करतात आणि मी हे चालू केले मी कामाचं। भट्टी ते आम्ही गावची लावतो। जेवढे कुंभार काम करतात तेवढ्यांचे भट्ट्या केलेल्याच असतात, पण विकतची भट्टी तर आपल्याला काही परवडत नाहीये। ती भट्टी खूप महाग असते, 5-7 लाखाची असते। So you know, when women start business, no, everything starts from no. A family will say no, you will not able to do it. They will say you have never handled the finance. No. Bankers will say no, we cannot give you loan because you don't have capital. Then the market, the machine owners will say that you cannot handle the machines. So for women, everything starts from no. When these women, they want to start the business, they want to learn everything and they want to take a risk, take loan and scale their business. So there is this effort is required to mentor them. They are ready. There are no opportunity at ground level. So if we provide a capital, if we provide a market, and if we provide a automation, then they will go on scale also. So this made me learn that never give poor solutions to poor people. I have learned from these women. माझा एक छोटासा गृह उद्योग आहे। त्या गृह उद्योगामध्ये मी अनेक प्रकारचे पापड बनवते। सुरुवातीला माझं 350 रुपयाचं मशीन होतं, नंतर माझं आज त्याचं वटवृक्ष झालेलं आहे। आज माझं 35 ते 40 लाखाचं मशिनरी आहे। माझा 8 गुंठ्यात प्रोजेक्ट आहे। असा माझा आता मोठ्या स्वरूपातला व्यवसाय आहे, सातारा जिल्ह्यातला 2ऱ्या क्रमांकावरला। मिनिमम माझ्या व्यवसायावरती 10 कुटुंब चालतात, त्याचा मला खूप अभिमान आहे। ॲक्च्युली प्रत्येक स्त्री ही एक उद्योजका असते, फक्त ती स्वतःचे उद्योग किंवा स्वतःची कला बाहेर नाही काढते आणि ह्याला फॅमिली सपोर्ट पण खूप गरजेचा असतो। माझ्याकडं सर्व 18 प्रकारचे मसाले आहेत। लघु उद्योग आहे, मला घरूनच भरपूर ऑर्डर येतात, त्यामुळे शॉप टाकायची मला काय आतापर्यंत वेळ आली नाही। आता हे गंगू आजी हे माझ्या आजच सासूबाईचं नाव आहे आणि त्यांच्याकडूनच जास्त शिकले मी स्वतः 50-50 किलो मी दिवसभर उभं टाकून मी मसाले भाजते। मी वर्कर्स आहेत माझ्याकडं, जी चव पहिली होती तीच नेहमी राहाव अशी चव माझी आहे। गॅसवर भाजते आणि लोखंडी कढईमध्ये। आता लोखंडी कढई आता आजकाल आहे का मॅडम? गृहिणीपासून उद्योजकता बनवण्याचा प्रवास मधला किती म्हणजे खडतड आहे, त्याच्यात महिलांना जास्त आहे। खूप अडचणी येतात महिलांना आणि लोक वेगळ्या नजरेने बघतात, एक तर सपोर्ट करत नाही आणि बाहेरचा दृष्टिकोन जरा वेगळाच असते आणि त्यातल्या त्यात आम्ही पाटील असल्यामुळे तर भरपूर आहे।
ज्यावेळेस मी शेतकऱ्यांबरोबर काम करत होते, ते काम करत असताना मला खूप वेगवेगळे चॅलेंजेस आले. पहिलं काम माझं होतं फार्म टू मार्केट, शेतकऱ्यांकडून डायरेक्ट ग्राहकापर्यंत मधले दलाल कमी करण्याचं काम आम्ही केलं. आता आमच्याकडे ज्वारी आणि बाजरी हे प्रसिद्ध आहे. आता ज्वारीचा दुहेरी फायदा काय, तर ज्वारी लावल्यानंतर जे ज्वारीचं जे ताट असतं ना, ते ताट असतं ते जनावरांसाठी खूप उपयुक्त असतं. त्यामधून मिळणारे कंटेंटही चांगले असते. एका गोष्टीपासून दुसराही उपयोग झाला पाहिजे. एकतर आमचा दुष्काळी भाग आहे, आमच्याकडे पाणी खूप कमी आहे आणि पाणी कमी असल्यामुळं आमच्याकडे होणारी मटकी आमच्याकडेच होती, मूग आमच्याकडे होतो, पिवळा मूग आमच्याकडेच होतो. माती टेस्ट केल्यानंतर आमच्या मातीत पाणी कमी असल्यामुळे येणाऱ्या फळाची गोडी ही खूप चांगली आहे. त्यामध्ये आम्हाला हेही लक्षात आहे चिया सीड उगू शकते. आम्हाला पण कॅश क्रॉपकडे वळायचंय का, तर गरज आहे मॅडम. पण फक्त म्हणतो भारताच्या पाठीचा कणा हा शेतकरी आहे, पण शेतकऱ्याकडे त्या पद्धतीने बघितलं जात नाही. प्रत्येक ठिकाणी म्हणजे केमिकलचा एवढा वापर झालाय की मातीमध्ये काही उगवणच झालंय. त्यामुळे लोकांना आता वाटतंय काळाची गरज झाली की ऑर्गॅनिक शेती करणं गरजेचं आहे. If you spend 8 days with farmers in their field, you will realize that how do we get the eco-friendly best quality product, because there is so much of risk which farmers are taking by not using fertilizers, by not using pesticides. You just don't know, you can lose your whole crop, right? In the farmer's field, there is an area where there is so much of rain and floods, and there is an area where there is drought, and those are like not different state. It is just within 1 acre. They bear the brunt of climate change, and out of that they are producing the eco-friendly products. आणि आम्ही डाळी बनवतो. डाळी जात्यावरच भरडतो. दगडाच्या जाती असतात ते. पारंपरिक शेती संपुष्टात यायली ते रासायनिक खतामुळेच यायली. असा अगोदर एक मोठा खड्डा केला जायचा, त्याला उखंड म्हणला जायचा. त्याच्यामध्ये चुलीतली राख असो, जनावरांनी खाल्लेली सोडलेली उरलेली ते चारा असते, कडबा गवत जे काही असतं आणि त्यांचं शेणखत जे असतं ते सगळं जमा करून शेतामध्ये टाकलं जायचं. ओरिजिनल खत होतं ते, सेंद्रिय खत. You know, every time if there is a like inflation, if there is everything is becoming expensive, the first thing which is done is that reduce the prices of farm produce. Why? We are ready to spend on pizzas, but we are not ready to spend for pomegranate. शेंगदाणा तेल आम्ही 50 रुपयांनी कमी ठेवलं, हे आम्ही फ्रेश आणलं. मला असं वाटतं की दराच्या बाबतीत आम्ही आधीच व्यवस्थित ठेवलेला आहे दर, आणि त्यातून पण कमी करायचं म्हटलं की मला असं वाटतं की मग तुम्ही द्यायला चुकताय, घ्यायला चुकताय. वेगवेगळ्या मॉलमध्ये जाऊन छोट्याशा एवढ्याच्या गोष्टीला जर तुम्ही हजारांनी गोष्ट आहे, आम्ही फक्त 500 म्हटलं तर म्हणतात नाही काही उपयोग नाही. ही पण गोष्ट थोडी आम्हाला खंतकारक वाटते. जे आम्ही स्वतः बनवतो ते आम्ही कमी रेटमध्ये देतो, पण एक नंबरच माल देत असतो. उलट आमच्याकडून घेऊनच दुकानवाले डबल टिबल पैसे लावतात. कष्ट भरपूर असतात, पण ती लोकांना दिसत नाही. मातीच्या भांड्यातून खाल्ल्यानं विटामिन 100% मिळतात, कुठलेच आजार होत नाहीत आणि ह्यातून आपले आरोग्य निरोगी राहते. When I was going to co-chair Davos in 2018 at World Economic Forum, so I told them that, you know, I'm going to such a global platform where people are going to talk about billion and trillions. What should I talk there? And you know what they said? So go and tell in Davos also that our courage is the capital. And I felt their courage is my capital. And I say it can be yours also.